प्रिया. अनुष्का अगं तू थँक्यू सो मच प्रिया, थँक्यू सो मच. तू फक्त माझी लहान जाऊ नाही, माझी लहान बहीण, माझी मैत्रीण आहेस. तू आज माझ्या बाजूने ठामपणे उभी राहिलीस. तुझ्यासारखी जाऊ मिळायला नशीब लागतं आणि मी खरंच नशीबवान आहे. आज तुझ्यामुळे पारू निरुत्तर झाली. अनुष्का मी तुला एक गोष्ट विचारली तर मला खरं खरं सांगशील? काय? पारू कधीच तिच्या मर्यादा ओलांडत नाही, कधीच बेताल वागत नाही, कधीच ताळतंत्र तोडत नाही. मग नक्की आजच असं काय झालं की ती तुझ्याशी अशी वागली? मला सांग, मी येण्याआधी तुमच्यात नक्की काय चर्चा सुरू होती? नक्की असं काय झालं की पारूला तुझा इतका राग आलाय? काही नाही आहे का प्रिया. हे बघ, मी ब्रँड अँबॅसेडर झाले होते ना, तो राग पारूच्या मनात खतखतत होता. मग तेच ती मला ऐकवायला आली होती की मी ब्रँड अँबॅसेडर होते तेव्हा आपल्या कंपनीचं कसं नुकसान झालं आणि मग कसं उद्याच्या इव्हेंट्स नंतर आपली कंपनी नंबर 1 ठरणार आहे. हेच सगळं ऐकवायला आली होती मला, बाकी काही नाही. पारू अशी दुसऱ्यांना कमी लेखणाऱ्यांपैकी नक्कीच नाही. ओ गॉड, आज छोटासा का होईना आनंद मला मिळालाय. यू नो व्हॉट, प्रियाने तिच्या लाडक्या पारूला सनसनीत कानाखाली वाजवली आहे. यार आय मिस्ड यू. तू तिकडे पाहिजे होतेस तो सीन पाहायला. काय एवढा अमेझिंग सीन मिस केलाय मी? हो ना, तू पाहिजे होतीस खरंच. पण काय आता, दिला चान्स. पण ते तशीच कानाखाली वाजवली ना, तशी त्या पारूने माझ्या वाजवली होती. तुला माहिती आहे अनुष्का, मला ना त्या पारूचे खूप हाल झालेले पाहिजे. खूप हॉल एकदम सिरियस टॉर्चर झालं. थांब डाव. आणि हे बघ, आपला फोकस पारू नाही अहिल्या असली पाहिजे. ओके, त्याची अरेंजमेंट पण केली आहे मी असं काहीतरी अरेंज केलंय जे कधी कोणी इमॅजिन पण केलं नसेल. उद्या त्या किर्लोस्कर कंपनीचा तो शेवटचा इव्हेंट असेल. तू फक्त एक काम कर, तू त्या स्टेज पासून जरा लांब उभी राहा. म्हणजे काय करणार आहेस तू नेमकं? बघशील ना उद्या. हा, फक्त तुला एक छोटीशी तयारी करावी लागेल. त्या संपूर्ण किर्लोस्कर फॅमिलीच्या फोटोजवर चढवण्यासाठी खूप सारे हार विकत घ्यावे लागतील. डन. तुझा चेहरा असं उदास करून का बसलाय? अरे मला तिकडे नाही जायचं. तायडे, तिकडं तुझं मोठं पोस्टर लागणार आहे असं मला प्रीतम सर म्हणत होते. मला तुझ्यासोबत यायचंय. असं आहे ना बाळगाने, मला मान्य आहे तुला आता आयडी बरोबर थांबायचंय, तिचं मोठं पोस्टर बघायचंय. पण अरे प्रश्न फक्त 15 दिवसाचा आहे ना. आणि आम्ही तुझ्या करता हे जे काही करतोय ना ते तुझ्या भल्यासाठीच आहे ना. गणी, ऐक ना रे बाळाबाचं, तू तिकडे जा ना, तू तिकडे जा, लई मज्जा कर. तू परत आलास ना की मग जाऊ की आपण पोस्टर बघायला. हा हा, आणि एवढंच नाही बा, मी अन गणित त्या पोस्टर बरोबर मोठे फोटो बी काढणार आहोत, मस्त मस्त एकदम. काय गणी? खरंच एकदम खरं. आता तू शब्द दिलायस म्हटल्यावर विषय संपला. ए गणी थांब. आता काय राहिलं? थांब रे बाई, 1 मिनिट. हे घे, हे पैसे तुझ्या जवळ ठेव. काही खायला प्यायला लागलं तर घे आणि सांभाळून. अरे वा, मज्जा आहे बाबा. ताईकडनं वेगळे पैसे, माझ्याकडनं वेगळे पैसे. बरं चला,
हा बरं, हे बघ, मी आता याला शाळेत सोडतो, तिथूनच स्कूल बसमध्ये जाणार आहे तो. त्याच्या आधी त्याचे केस कापावे लागणार आहेत, शाळेने सांगितलंय तसं. आणि हे समजा झालं की मला बँकेत जायचंय. हा, तिथे काही काम आहे माझं, त्यामुळं मी आदित्य सरांच्या गाडीवर आज येणार नाही. मी आईले मॅडम सोबत येत. बर. चला. अरे काळजी घ्यास. चला आलोच. आम्ही ना तिकडे मोकळ्या माळ्यावर झोपलो होतो. बेड नव्हता आमच्याकडे. बेड काय, साधं जेवायला नव्हतं. सगळं पारूने केलं. काय झालं प्रिया, मूड नाही आहे का तुझा? माझ्या मूडला काय झालंय? बरी आहे मी. ओ हिरो, थांबा थांबा जरा, दिसतंय मला सगळं. त्यांची ना आता रोमिओ जुलिएट सारखी लव्ह स्टोरी सुरू झाली असती. मी गेलं म्हणून थांबवले. हो काही काही सर.